माझं नाव स्वप्नील गुरव आणि मी आज जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्याबद्दल घडलेला असा प्रसंग मी तुम्हाला शेअर करणार की मी असं पहिल्यापासून ऐकलंय की भूत असतो पण मला कधी त्याच्यावर विश्वास नव्हता की भूत असतो. कारण की माणसांना राहायला जागा नाही, भूत कुठे येणार आणि घाबरवण्यासाठी लहान मुलांना सांगायचे. पण जो प्रसंग मी बघितला माझ्याबद्दल घडला, माझ्या डोळ्याने मी जेव्हा बघितलं की तेव्हा मला समजलं की हा भूत हा प्रकार असतो. की बेसिकली मी कोकणातला आहे आणि मी गावी गेलो पावसामध्ये गावी गेलो, चंडीचे मासे पकडायला, खेकडे पकडायला एक हौस असते आपल्याला भावमोर जायची. तशी माझी पण एक हौस होती की भावमोर जावे खेकडे पकडायला रात्री. तर आम्ही असं एक दिवस बघितलं आणि ठरलं आमचा प्लॅन की जायचं म्हणून या शेतामध्ये किंवा ह्या पऱ्यामध्ये आम्ही खेकडे पकडायला जायचं. आणि माझे 4 भाव होते आणि एक मित्र होता गावचा. त्यांनी सांगितलं की आमच्या गावी जाऊया खेकडे पकडायला, म्हणजे आमच्या इकडे भरपूर भेटतात. आम्ही दुपारच्या टायमाला असं म्हणजे पाऊस पडला की संध्याकाळी निघायचे, कारण की खेकडे बाहेर यायचे पाण्याच्या वयावरती. तर आम्ही संध्याकाळी गेलो, एका पऱ्यामध्ये आम्ही घुसलो खेकडे पकडायला. बेसिकली ते माझ्या घरापासून एक 10 किलोमीटर लांब होतं. आम्ही बाईक घेऊन गेलो, बाईक लावली आणि आम्ही शेड्यूल केला की इकडनं एवढा पॅच फिरायचा आणि रिटर्न असं जायचं. गावातला मित्र होता ना म्हणजे जो, त्याने आम्हाला सांगितलं आधी घुसताना की तुम्ही घाबरता का, कुठल्या गोष्टीला घाबरत का. कारण की माझ्या मते ते बिबट्या, साप असं आपण घाबरतो त्या गोष्टीला. मला एक छोटी टॉर्च दिली, सांगितलं हे, आणि त्यांच्याकडे प्रॉपर टॉर्च होता खेकडे पकडायला. आम्ही पऱ्यामध्ये बाईक लावलं, आम्ही बाहेर गावाची ते बाईक लावली आणि जो मुलगा आम्हाला घेऊन गेला ना त्याचंच ते शेत होतं, म्हणजे त्याचंच ते गाव होतं तिकडे. आम्ही बाईक लावली आणि आतमध्ये चालायला निघलो. आता गावची मुलं ज्यांना खेकडे पकडतात ते खेकड्याच्या हिशोबाने जातात सगळीकडे बघत. आपण मुंबईचे काय करतो, आपण अख्खा गाव बघत राहतो, झाडावरती काय आहे किंवा कुठे काय आहे काय नाही. मी तेच होतो, मी तसंच बघतो. मी खेकडे बघायला गेलोच नव्हतो. मी पूर्ण जंगल बघतो, कसं आहे रात्रीचं, कसं वाटतं, कोण दिसतंय का, बिबट्या कुठलं जनावर दिसतं का, त्या फाइंड मध्ये मी होतो की काय दिसलं तर मजा येईल जरा हे ते. आम्ही पूर्ण टोटल 3 किलोमीटर पूर्ण डोंगर चढलो, म्हणजे खाली डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत परा चढत गेलो. मला भरपूर खेकडे भेटले. पण कसं होतं, जो मुलगा आम्हाला घेऊन गेलेला ना जो, त्याच्याबद्दल पण ही गोष्ट घडलेली, पण आम्हाला तेव्हा त्याने सांगितलं नव्हतं की ह्या गोष्टी इथे घडतात किंवा काय. तर सांगितलं असतं तर आम्ही पण गेलो नसतो. जेव्हा आम्ही खेकडे पकडून रिटर्न आलो, ज्या रोडने गेलो त्याच रोडने आलो. आम्ही एक स्पॉट होता, खाली असं मोठं दगड होतं, त्या दगडाच्या इथे मी बसलेलो आणि एक 10 मिनिटं मी रेस्ट करून पण आम्हाला खाली उतरायचं होतं. जेव्हा मी खाली उतरलो ना, तो वरती एक शेत होतं, राखणदार असतात ना असे ते खालचे लावतात, शेत होतं. तेव्हा ते घराच्या बाहेर एक खोपडी लावतात अशी, ती साऊथ इंडियन लोक टाईप तशी एक चेअर होती तिथे आणि त्याची खोपडी लावलेली आणि असे बांबू होते, त्याला सगळे हार लावलेले असे तिकडे. आणि ती म्हणजे बघतानाच असं भीती वाटली की काय हा. मी किती वेळ ते बघवतो की नक्की काय. मला गावात लोक बोलायचे की तिकडे माणूस असतो, राखणदार असतो, की गावातलाच माणूस आहे तिकडे थांबतो, त्याची शेत आहे तसं बनवून ठेवलंय किंवा ठेवलंय असं. हे ना आपण काय बोलतात ते भातामध्ये ते हे लावतात, पुतळा लावला माणसं बुजगावणं, तसं तो बुजगावणं लावलेलं तिकडे एक. मी ते बघत त्याच्या खालून आम्ही असं खाली आलो आणि थांबलो आणि आम्ही विचार केला की आता निघायचं आम्ही घरी जायला. कारण की भरपूर खेकडे भेटले आम्हाला, 4 कासव भेटलेले तेव्हा आणि 2 गोण्या भरून खेकडे भेटलेले आम्हाला. आणि जोरात पाऊस होता, म्हणजे समोर तसं दिसणार पण एवढं पाऊस होता. आणि टॉर्च आमच्या पूर्ण बॅटरी डेड झालेला, कारण की पाण्यात भिजून पूर्ण बॅटरी, म्हणजे लाईट नॉर्मल होती आणि पूर्ण काळत होता. आम्ही ज्या आंब्याच्या कलमाची झाडं होती आणि त्या मिठ्या मुलगा होता ना त्याची ती झाडं होती, ती जागा, त्या जागेतच तो बसलेला तिकडे. आणि आम्ही त्याच्या जवळून गेलो पण तेव्हा आम्हाला तो दिसला नाही. जेव्हा आम्ही वरती जाऊन बसलो, माझ्या हातात लोखंडाची शीट होती, त्याने केव्हा बोलले की वरती जाऊन बसूया आपण आणि 10 मिनिटं रेस्ट करून आपण निघायचं, काय करायचं. तर हे लोक सगळे बसले, जो तो होता पाणी आणलेलं सगळ्यांनी ते पियाला बसले. नॉर्मल वरती खेकडे बघवते किती काय कोण आहे कुठे, ते डेंगे ते मोडायचे, ते शिफ्ट करवते की तुला हे घेऊन जा, ह्याला हे घेऊन जा, सगळं ते चाललेलं वरती बसून. आणि मी एकटाच होतो की सगळं बघत होतो. माझ्याकडे नॉर्मल टॉर्च होती, मी ऑन ऑफ करायच होती, जरा बंद केली चालू केली की लाईट जोरात पेटायची. मी असं बघता ना खाली मला एक चित्र दिसलं, म्हणजे असं आग कशी पेटते तसं दिसलं. तर मी 10 सेकंद ना मी त्या झाडातून त्याला बघत होतो की नक्की काय आहे ते. कारण की आम्ही जस्ट तिकडनं वर आलेलो, मला तिकडे काही दिसलंच नव्हतं, कारण की मी सगळं बघवतो, हे लोक तिकडेच बघवते. जेव्हा मी बघितलं ना, एक पिलर असतो ना, असं पिलर होता असं क्रॉस टाईप असं, आणि त्याची बॅक साईड होती, जो होता त्याची बॅक साईड होती, त्याच्यानंतर जठा होता, ते जटा असतात जाड एकदम केसांच्या, तशा जठा होत्या. आणि तो म्हणजे माणूस नाही जो होता व्यक्ती, तो एक फर्स्ट फ्लोअर पर्यंत असेल एवढा उंच होता आणि आम्ही वरती, तो खाली होता असं. आणि आम्ही वरतून बघतो त्याला.
आणि असं मी एकट्यानेच नाही बघितलं, आम्ही 6 जण होतो, 6 जणांनी बघितलं. पण फर्स्ट सर्वात मी बघितलं. जेव्हा तो झटा त्याच्या होता ना, मी किती बघवतो की नक्की तो आकार काय त्याचा आणि कसं दिसतं, काय आहे, म्हणजे विचित्र प्रकारे दिसत होतं. मी त्याला ऑब्झर्वेशन केलं की नक्की काय आहे ते. मी असंच त्या भावाला बोललो की खाली कोणतरी ना बत्तीवरती मासे पकडायला आलाय, की बत्तीवरती खेकडे आणि मासे पकडायला येतात. म्हटलं ते आले का, म्हणून मी त्याला बोलतो टॉर्च मारून त्याला सतवतो, टॉर्च मारतो त्याच्या अंगावर. टॉर्च मारायला तेवढा त्याने मला हात खाली दाबला. तो बोलला की चल 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 भूत आहे. मी भूत आहे असं कसं, म्हणून जेव्हा रिटर्न मी बघितलं ना, तो प्रॉपर मला त्याचा बॅग दिसली की तो बॅक साईड उभा आहे. त्याचा चेहरा नव्हता, म्हणजे हे नव्हतं, फक्त असं पिलर टाईप होतं, असं चौकसा पिलर टाईप होतं ते क्रॉस. ठीक आहे, त्याचा चेहरा नव्हता आणि त्याच्या झटा होत्या मला, आणि झटा अशा पसरलेला आणि आगीचे गोळे असतात ना ते असे पसरलेले त्याच्यामुळे. आणि ते ना एक ॲट द मोमेंट ब्लिंक व्हायचे, असे आकाशी जळते तशी ते ब्लिंक व्हायचे कंटिन्यू. मी पहिला बघितलं, माझ्या भावाने जसं मी त्याला बोललो तरी बघितलं. मी 6 जणांनी बघितलं ते काय आहे खाली. 6 जण सगळेच तिकडे घाबरलेले, पण कोण एकमेकांना दाखवून नव्हते. आणि आम्ही प्रॉपर 3-3.5 किलोमीटर आतमध्ये होतो. आमच्या गाड्या 3-3.5 किलोमीटर बाहेर लागलेल्या. आम्हाला चालत जायला अर्धा ते पाऊण तास होता, 45 मिनिटं तरी आम्हाला चालत जायला. त्यात पाऊस, आमच्याकडे टॉर्च नाही. अर्ध्यांचे 6 जणांमध्ये 3घांची टॉर्च होती, ते पण डीम. 3घांची टॉर्च डेड झालेली. आता करायचं काय, जायचं कसं. आणि आम्ही वरतून चालतोय, तो खालून चालतोय. म्हणजे आम्ही चालताना ती शॅडो दिसत होती, जी लाल लाल धमक असते ना, ती प्रॉपर त्याची शॅडो दिसत होती आम्हाला तिकडे. जर जो गावातला व्यक्ती नसता आमच्यासोबत तर त्यांनी ना आम्हाला भरपूर फिरवलं असतं, अख्खं रात्रभर फिरवलं असतं आम्हाला. जसं आम्ही निघायला चालू झालो ना तिकडनं, तसं तो पण तिकडे निघायला चालू झाला. कारण की आम्ही थांबलोच नाही, की सगळेच घाबरलो, पण एकमेकांना कोण दाखवत नव्हतं की तू घाबरलाय किंवा मी घाबरलोय. मी सर्वात लास्टला होतो, मी सर्वात पुढे होतो उभे, आणि मी लास्टला उभं होतो आणि मी सगळं बघतो. जेव्हा तो मला बोललो ना, मी सर्वात लास्टचा पुढे आलो, कारण की मी पहिला घाबरलो. मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलेलं आणि ते माझ्या बघितलं कसं, आणि मी 10 सेकंड कंटिन्यू त्याला बघतो ना, ते माझ्या डोळ्यात बसलं, माझ्या माइंडमध्ये ना तेच फिरवलं सारखं. ते चित्र, त्याचं ते केस, ती जठा आणि ते आगीचे बीम, आणि मी ऑब्झर्वेशन करत तो चित्र माझ्या डोळ्यासमोर कंटिन्यू बसत होता. आणि आम्ही चालतोय ना वरतून, आम्ही वरतीचा रोड होता, सगळं झाडं होती, सगळं पाला पडलेला, कंटिन्यू पाऊस होता वरतून, आणि खालून तो चालतोय. आणि त्याचे शॅडो ना झाडावरती दिसत होते आम्हाला. तो नव्हता दिसत, पण त्याचे शॅडो होते ना त्या झाडावरती अशी ब्लिंक व्हायच्या मध्येच. चालताना असं ना मध्येच ब्लिंक व्हायचे शॅडो, की तो खालून चालतोय, म्हणजे आमच्या मागोमाग आहे. कोणाची हिंमत नाही मागे येऊन बघायला की तो आहे का नाही. कारण आणि एक जो होता तो एकच बोलत होता की सरळ चालायचं, किती काही मागून आवाज येऊ दे, किती काही होऊ दे, कसलेही आवाज येऊ दे, मागे कोणीही वळून बघायचं नाही. आणि आम्ही सरळ जसं म्हणजे लग्नामध्ये सनी ढोल असतो, सेम तसं त्या जंगलामध्ये वाजत होतं. असं वाटत होतं कोणाचं लग्न आहे. पूर्ण प्रॉपर सनी साहेब होतं, प्रॉपर ढोल नगाडा असं वाजवतो. जसं तो खालून चालतो ना तसं प्रॉपर नगाडा वाजवतो, आणि आम्ही वरून चालतो. आम्ही 3 किलो एक वेश असते, त्या वेशपर्यंत तो आमच्यावर चालला. तिकडनं बंद झाली ती शॅडो. तिकडनं आम्ही पुढे आलो, कोण कोणाला बोललं नाही. सगळी गाडी काढली आणि निघालो. गावी ना एक जनावर आहे, तेवढा त्याचं नाव नाही माहिती, पण एक आहे. पण तो ॲट द टाइम 3 टाइम दिसला ना रोडवरती तर काहीतरी चुकीचं घडणार तुझ्या बरोबर, असं मानतात गावातली लोक. तर आम्ही जेव्हा निघालो जेव्हा आम्ही निघालो नसतं, वरती चढण होतं. आम्ही पहिले गावात आलो, गावात बघितलं गावात कोण नाही. मग गावातून आम्ही गाड्या बाहेर काढल्या आणि वरती जनावर बसलेला रोडला. त्याचे ना पाय ना पायाचे म्हणजे हातपाय असतात त्याचे माणसासारखे असतात. त्याचं नाव नाही मला आठवत आहे, पण माणसासारखी असतात, प्रॉपर अशी बोटं असतात ही अशी, आणि सेम पायाची पण आपल्यासारखी माणसासारखी असतात. तो नसा बसलेला. ते एकदा दिसला आम्हाला तो, आणि सगळ्यांनी बघितलं. तरी सांगितलं दादाने की एकदा दिसलंय, 3 टाइम दिसायच्या आधी आपल्याला घरी पोहोचायचंय. तो एकदा दिसला आम्हाला, आणि 5 झाला आमच्या इकडनं. 5 झाला मला बाईक, आणि 2 बाईक होतो. एक माझा भाऊ चालवता, आणि म्हणजे 2 बाईकवरून ट्रिपल सीट अशी बसले, डबल सीट ट्रिपल सीट असं होतो. आम्ही पहिला जो नित्या होतो ना, जेव्हा आम्हाला गावी जेव्हा घेऊन गेलेला, आम्ही पहिलं त्याला सोडायला गेलो गावी, त्याच्या घरी वरती. त्याला सोडलं, तिकडे रिटर्न निघालो ना, आम्हाला दुसऱ्यांदा दिसला तो गाडी जवळ आला, म्हणजे आम्हाला पाड्याच्या हिशोबात आला गाडी जवळ. तो पण पंढरपूरून निघालो, आणि पुढे आम्ही गाडी पळत होतो, कारण की आम्हाला 15 किलोमीटर जायचं होतं घरी. त्या खेकडे पकडायला आल्यापासून आम्ही चालत आणि अचानक टर्न आहे ना, तो डायरेक्ट अंगावरच आला. माझा भाऊ तो पुढचा निघून गेला, पण आम्ही अटकलो. तर माझा छोटा भाऊ गाडी चालवत होता. त्यांनी ना गाडी कशी कंट्रोल केली, टच नाही झाली त्याला. आणि हे कशामध्ये तिघं पण असे आडवे यायचे आणि ना रोडला उभे राहून बघायचे, असे खाली ना उतरायचे जंगलामध्ये.
त्या रोडला आता हेडलाईटची आपली शॅडो दिसते ना साईडला, माहिती हेडलाईट शॅडो दिसते, त्या शॅडो मधून मी बघायचो ना, टेललाईटच्या हेडलाईट शॅडो मधून मला तो दिसायचा, तो तिकडेच उभा येतो. तर तोच रिटर्न येत होता का दुसरे होते आम्हाला ना माहिती. 3 टाइम आम्हाला ती गोष्ट दिसली. ती तिसरी टाइम दिसली ना, तसं पुढे ना आम्हाला एक शॉप भेटला. त्या शॉप जवळ आम्ही थांबलो, तिकडे ज्यूस घेतला आणि आम्ही तिथे ठरवलं की इकडे डायरेक्ट घरी निघायचं. काही दिसू दे, काही असू दे, थांबायचं नाही. कारण की जो आम्हाला जी 6 किलोमीटर जो रनिंग होता ना, तो प्रॉपर जंगलातून रनिंग होता. आम्ही तिकडून निघालो, 6 किलोमीटर घरी आलो. जो नित्या म्हणून मुलगा होता ना, त्याला आम्ही फोन केला की आम्ही पोहोचलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी उद्या येतो, तुम्हाला मी सांगतो काय नाही. दुसऱ्या दिवशी जो आला इकडे, मी तर ऑलरेडी तापाने फनफनलेलो. कारण की रात्रभर मी डोळे बंद केले की मला ते चित्र दिसायचं. कारण की फर्स्ट टाइम बघितलेलं मी त्या गोष्टी आणि घाबरलो मी त्या गोष्टीला घेऊन. मी रात्री झोपताना 10 वेळा डोळे बंद केले की ते चित्र दिसायचं, डोळे बंद केले की ते चित्र दिसायचं. आणि असं वाटायचं की ते अंगावर येईल माझ्या, किंवा मला मारेल किंवा काय करेल माझ्यासोबत. म्हणून त्या भीतीने मी झोपायचोच नाही. मी तापाने पण फनफनलेलो. दुसऱ्या दिवशी जो होता ना, त्या मला गावी घेऊन गेला. एक म्हणजे गुलाबी वादळ रिसेंटली, म्हणजे खूप जोरात पाऊस आलेला आणि वादळ सुटलेलं. तेव्हा हे लोक त्याच पर्यामध्ये गेले खेकडे पकडायला. हे लोकांना भरपूर खेकडे भेटले. तेव्हा ह्यांना तो दिसला नाही. पण जे पूर्ण सनई चौघडा आणि ढोल वाजवते, हे असे ढोल एवढे वाजवते, त्या भीतीने ही लोक बाहेर पण निघाली, त्या भीतीने. आणि आम्ही ऍक्च्युली ते गाव आहे ना, माझ्या रिलेटिव्ह मध्ये पण लागतं, म्हणजे भावकी बोलतात ना, असं भावकीचं पण आहे तिकडे, मूळ गाव असं. मग माझे काका आहेत ना, असं गावात करतात माहिती ना, विचारतात कसं काय. मग तेव्हा मी तापाने होतो, मग तेव्हा विचारलं की काय आहे कसं. मग तेव्हा सांगितलं की तो देवचार होता, की जो त्यांना दिसला ना, तो देवचार होता. म्हणून जर तो व्यक्ती नसता, गावातला कुठला व्यक्ती आमच्यासोबत नसता, तर मग त्यांनी ह्यांना अख्खा गाव फिरवलं असतं किंवा अख्खा रान फिरवलं असतं ते, आणि ह्यांना बाहेर जायचा रस्ताच दिला नसता. ह्यांना हे चालतच राहिले असते, पण हे बाहेर निघालेच नसते तिकडनं. जोपर्यंत त्याचा एक कालावधी आहे तोपर्यंत, त्याच्यानंतरही निघाले असते बाहेर. पण तेवढे रात्रभर यांना फिरवत लागलं. आणि रात्रमध्ये एवढं लेट नव्हतं झालं, मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान. आम्ही 9:30-10च्या दरम्यान तिकडे निघालो. म्हणजे गेलो आम्ही 8-8:30ला. आम्ही आतमध्ये घुसलो 10-10:30च्या दरम्यान आम्ही निघत होतो. जास्त गावीला काळोख होतो, पण एवढं लेट नव्हतं असं इकडच्या प्रमाणे. त्यानंतर आम्ही जो मुलगा त्याने मला स्टोरी सांगितली नाही, त्याच्यासोबत तर घडलेलं, प्लस गावामधले त्या स्पॉटला जे मुंबईवरून आलेली मुलं होती आणि ती लोक पण अशीच त्या पर्यामध्ये गेलेली. आणि त्यांनी बघितलं का माहिती नाही, पण त्यांनी ते लोकांना खूप विचित्र प्रकार करत होते आतमध्ये, म्हणजे दारू पिणं किंवा हे. तेव्हा ते लोक रिटर्न जेव्हा निघाले ना, तेव्हा त्याला धक्का मारला आणि तिघं पण मेली. एक परा होता कॉर्नरला, त्याच्यामुळे धक्का मारला, नाल्यामध्ये पडले ते तिघं. म्हणजे चुकीचा केला, त्याच्यामुळे ती शिक्षा त्यांना दिली. तशीच भीती आम्हाला होती की आम्हाला ज्या गोष्टी दिसत होत्या, पण आम्ही वाचलो, कारण की आम्हाला काय केलं ना, आम्हाला ते दिसत होतं सगळं, पण आम्हाला काय केलं ना, आम्ही सुखरूप घरापर्यंत पोहोचलो. म्हणजे मी माझा एक होतो ना दृष्टिकोन होता बघायचा की भूत नसतो, पण नाही, हे रॉंग आहे. त्या टायमाला पण घुसलो ना तिकडे की दिसणार आपल्याला. असे भरपूर प्रसंग म्हणजे मी ऐकलेलं फक्त, मुंबईत पण इकडे दिसत तिकडे दिसतात. पण जेव्हा मी ते इन रिअलिटी माझ्या डोळ्याने, स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी, जेव्हा की हा असा स्ट्रक्चर असतो एक भूताचा, त्या चेहरा नाही दिसत, फक्त बॅक साईड आणि खालून पण सांगते ना, फक्त त्याची बॅक साईडच होती. तर मी शॅडो बघायचो ना, ते फक्त त्याची झटा दिसायची आणि ते आगीची ब्लिंक, तेवढंच फक्त वाजायचं तिकडनं. म्हणजे तो एक्सपिरियन्स कधीच विसरू नाही शकत. अंगावर गाठा येण्यासारखा ते एक्सपिरियन्स, म्हणजे आठवलं ना कधी. माझ्याकडे ते फुटेज पण होते, मी ज्या खालती दगडावरती जे बसलेलो ना, कारण की मी ते व्हिडिओ काढायचो तेव्हा गावी असताना, व्हिडिओ बनवायचो असे कुठे गेलो, की माझा पेज होता त्याच्यावरती मी टाकायचो असे बनवून. तर मी व्हिडिओ काढत त्या दगडावरती बसून तिकडनं मी व्हिडिओ काढलेली आहे, माझ्याकडे आहे ती व्हिडिओ. मी काढली अशी पूर्ण आणि वरतून पूर्ण अशी फिरवलेली आहे. आणि तिकडं वर चढायचं होतं ना, म्हणून ती व्हिडिओ मी बंद केली आणि वर चालत गेलो. आणि वरतून मी मोबाईल काढलाच नाही, कारण की ते प्लॅस्टिक बांधले सगळं, आणि त्याच्यामध्ये करून मी काढायचो पूर्ण. तर ती कंटिन्यू असते ना चालत, आणि वरतून जर असते ना, तर एक असं फुटेज माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाला असता. पण तो मी घाबरून, आणि सगळ्यांना जेव्हा सांगितलं होतं मी घाबरत येतो, त्यानंतर मी काढलंच नाही काही गोष्टी. डायरेक्ट सरळ घरचा रस्ता पकडला आणि घरी गेलो. असं माझ्या लाईफ मध्ये एक प्रसंग होता की जे मी गावी कोकणात बघितलेलं. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहुल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.